ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जमीन लाटण्यासाठी आधीपासून प्रयत्न। पुणे शहराच्या तहसीलदारांना जमीन रिकामी करायची होती। नायब तहसीलदार प्रवीण बोर्डेंच्या तक्रारीनंतर 7 नोव्हेंबरला FIR दाखल। इमिग्रेशन विभागाकडून बावधन पोलीस शीतल तेजवानीची माहिती मागवणार। शीतल तेजवानी परदेशात असल्याचा पोलिसांना संशय। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंच्या पूर्वीच्या आदेशांची चौकशी केली जाणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। पुणे जमीन प्रकरणातून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत। आपल्याकडे चांगले वकील आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा। अजित पवारांचा पार्थ पवारांना सल्ला। तर आज दुपारी बारामतीमध्ये अजित पवारांची पत्रकार परिषद। जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। कारवाई नियमानुसारच। कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाहीये। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत फडणवीसांची स्पष्टोक्ती। सत्तेत असाल किंवा नसेल, पण चुकीचं काही केल्यास कारवाई झाली पाहिजे। भेदभाव न करता कारवाई करावी। पुणे जमीन प्रकरणावरती रोहित पवारांची प्रतिक्रिया। जमिनी हडपणं अजित पवारांचा धंदा। पार्थ पवार वारसा चालवतायत। सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका। पालिका निवडणुकीच्या रणनीती संदर्भात आज राज ठाकरेंची महत्त्वाची बैठक। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह शहर अध्यक्षांची उपस्थिती। डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचा भाजपात पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर। सांगलीमध्ये आज बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार। थार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षीस। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर। पक्षांकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात। गेल्या 2 दिवसात 73 अर्ज प्राप्त। निवडून आलेल्या नगरसेवकांनी समाधानकारक न काम केल्यास राजीनामा घेऊ। उदय सामंतांचा महायुतीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना अल्टिमेटम। भाजपमध्ये जाण्याआधीच महेश गायकवाड यांची शिवसेनेत पुन्हा एकदा एंट्री। महेश गायकवाड यांच्यावरती संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी। इतर युतीत असताना सुलभा गायकवाड यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरल्यानं हकालपट्टी केली होती। कोल्हापूरच्या शिरोड्यात ऊस दर आंदोलन आणखी चिघळलं। आंदोलक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवलं। नाशिकच्या निफाडमध्ये कोठुरे शिवारात बिबट्याची दहशत। बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। अटल सेतू कामासाठी अंशतः बंद। अटल सेतूवरील रस्त्याच्या मजबूतीकरणाच्या कामाला सुरुवात। नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही भागात मजबूतीचं काम सुरू। डोंबिवलीमध्ये फ्रेंडशिप रन 2025चं आयोजन। रवींद्र चव्हाण, अभिनेते गश्मीर महाजनीसह बॉक्सर विश्वविजेत्या साक्षी चौधरीही उपस्थित। एअर इंडिया एक्सप्रेसची 1 डिसेंबरपासून नागपूर बंगळुरू उड्डाण सेवा। एअर इंडिया एक्सप्रेसच्या नेटवर्कमध्ये नागपूरचाही समावेश। 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा। बनारस, खजुराहो, लखनौ, सहारनपूर, फिरोजपूर, दिल्ली आणि एर्नाकुलम बंगळुरू मार्गावरती वंदे भारत धावणार। रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक। राज्यातील तापमानात घट, पावसाची शक्यता धुसर। गारठा आणखी वाढण्याचा अंदाज। भारतीयांकडून दुबईमध्ये तब्बल 84,000 कोटींची प्रॉपर्टी खरेदी। मागील वर्षाच्या तुलनेत खरेदी दर 37% जास्त। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।